कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज मी गेले होते श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या उपासना केंद्रात। सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा। आणि माझे गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजच आहे आणि इतक्यातच मला त्यांच्या मठामध्ये जाण्याचा लाभ मिळाला। आणि हे जे उपासना केंद्र आहे हे शनिवार पेठेत आहे आणि इथे सध्या 13 कोटी रामनामाचा जपाचा संकल्प त्यांनी केलेला आहे। त्यातील 4.5 कोटी जप त्यांचा झालेला सुद्धा आहे। आणि इथे गेल्यावर खूप छान वाटतं। एकदम जुन्या वाड्यामध्ये हे उपासना केंद्र आहे। इथे छान औदुंबराचं झाड आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला बसायला सुद्धा भरपूर जागा आहेत जिथे बसून तुम्ही जप करू शकता। त्याचबरोबर आतमधल्या जागेमध्ये स्वामींची ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची खूप सुंदर मूर्ती, त्याचबरोबर मोठा फोटोसुद्धा आहे आणि तिथे खूप भाविक जप करत बसले होते। त्यामुळे तिथलं वातावरण अतिशय प्रसन्न होतं, खूप छान वाटत होतं तिथे। आणि या उपासना केंद्रात गेल्यावर आपल्याला महाराजांच्या दर्शनाबरोबरच स्वामी समर्थांचं सुद्धा दर्शन घडतं। तिथे स्वामींची सुंदर मूर्ती, त्याचबरोबर मोठा फोटो आणि पादुकासुद्धा आहेत। त्याच्यामुळे या उपासना केंद्रात गेल्यावर आपल्याला महाराजांबरोबर स्वामींचं सुद्धा दर्शन घडतं आणि इथे गेल्यावर खूप प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं। त्याच्यामुळे जर तुम्ही पुण्यात राहत असाल आणि जर तुम्ही स्वामींचे किंवा महाराजांचे भक्त असाल तर जरूर तुम्ही या केंद्राला भेट द्या आणि तिथे जाऊन तुम्हालाही खूप प्रसन्न वाटेल। जिथे महाराज असतात तिथे आपल्याला हनुमानाचं दर्शन घडतंच, त्यामुळे हनुमानाची पण सुंदरशी मूर्ती आम्हाला तिथे पाहायला मिळाली। जय श्रीराम।